नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहे खिडकाली या मैदानामध्ये आणि मैदानाची पाहणी करणार आहोत. तसेच संपूर्ण तुम्हाला ज्या बक्षीस असणार आहेत ते तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो, पारंपरिक प्रभू श्री राम निमित्त एक भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान आपल्याला बघायला भेटणार आहे. भजन सम्राट श्री भगवान बुवा मावजी खानावकर त्यांच्या स्मरणार्थ एक भव्य दिव्य असं बिंजोडचं मोठं मैदान आहे आणि या मैदानामध्ये भरमसाठ अशी बक्षीस आपल्याला बघायला भेटणार आहेत. तसेच अद्विका कृष्णशेठ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एक मोठं आपल्याला ही नियोजन बघायला भेटतं. एक चांगलं नियोजन आहे. चला नियोजनकर्त्यांशी तसेच ग्रामस्थ मंडळींशी आपण बोलूया. मित्रांनो, तत्पूर्वी तुम्हाला संपूर्ण बक्षीस दाखवतो. तुम्हाला समोरच दिसते एक बायसायकल आहे. एक मोठी अशी बायसायकल बघायला भेटते आणि तसेच 3 जम्बो साईजचे फॅन बघायला भेटतात. एक मानाची ढाल बघायला भेटते. तसेच 3 आपल्याला मानाच्या ढाली आहेत आणि 4 ट्रॉफी आहेत. 10 कूलर आहेत आणि बरेच 3 सायकली एक मोठ्या अशा बक्षीस आहेत. आणि मित्रांनो, एक गरीब गाडा मालकांसाठी कुठून कुठे सायकल भेटावं या अनुषंगाने संपूर्ण ग्रामस्थ मंडळ खिडकाली तसेच रामश्याम मैदान खिडकाली यांच्याकडनं एक चांगलं नियोजन बघायला भेटते. चला आपण नियोजनकर्त्यांशी बोलूया. मामा नमस्कार. नमस्कार. मामा, नाव सांगा ना तुमचं? अभिमन्यू पवार. मामा, काय सांगाल? आज एक चांगलं तुम्ही नियोजन करताय. खरं तर बघायला गेलं तर प्रभू श्रीराम नवमी निमित्त एक मोठं भव्य दिव्य असं बिंजोडचं मैदान आपल्याला रामश्याम मैदान खिडकाली येथे बघायला भेटणार आहे. नियोजन तर आपलं नेहमीच चांगलं असतं आणि बघायला गेलं तर आज या मैदानामध्ये एक चांगले अशा म्हणजे गरीब गाडा मालकांपासून मोठ्यांपर्यंत मोठ्या बक्षिसे ठेवलेले आहेत आणि तसंच एक चांगलं नियोजन आहे. सांगा थोडक्यात कसं काय नियोजन केलं? अखिल भारतीय संघटना रायगड, ठाणा, मुंबई या सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला पूर्णपणे सहकार्य करून आमच्या मैदानासाठी शोभा वाढवण्यासाठी आपण तुरंत सगळ्यांनी उपस्थिती दाखवायची आहे. आणि सर्व ड्रायव्हरांना माझी एवढीच नम्र विनंती आहे की जेव्हा धाग्यापासून गाडी गेल्यापर्यंत उभी थांबेपर्यंत कोणी उडी टाकू नका, मेहरबानी करून. त्यामुळे आमच्याकडे दुर्घटना घडतात. त्यांनी ड्रायव्हरांनी याची नियोजन आमचं असं आहे की प्रथम जे बैलगाड्या बैलांसाठी जेव्हा आमच्या सुट्टीवर पूर्ण 100 फुटात ते 200 फुटापर्यंत मंडपाची व्यवस्था केली आणि त्या निमित्ताने आम्ही एक मैदानाचे चांगल्या प्रकारे निरीक्षण केलेलं आहे. आणि पुढचं असं आहे की आम्ही प्रथम छोट्या गाडी मालकांसाठी एक सुवर्ण संधी ठेवलेली आहे की प्रथमच जी शर्यत 11:30 वाजेपर्यंत होईल त्या गाडी मालकास एक ट्रॉफी बक्षीस ठेवण्यात आलेले आहे. आणि तसेच 11:30 ते 2 वाजेपर्यंत जेवढ्या 5 ते 10 हजारपर्यंत शर्यती होतील त्यासाठी एक सायकल आणि एक कूलरचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. बघा मित्रांनो, बघायला गेलं तर एक मोठी सुवर्ण संधी आहे. मित्रांनो, मैदान तर 10:30 ते 11 वाजल्यापासून चालू होईल. 11 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत जी काही पहिली शर्यत धावेल विजेत्या गाडी मालकास तुम्हाला एक चांगलं ट्रॉफी. मित्रांनो, मागे बघू शकता एक अशी भव्य दिव्य अशी ट्रॉफी आहे. या 2 साईज बघता सेम साईजच्या 2 ट्रॉफी आहेत ना, त्याच्यातनं एक पहिली ट्रॉफी आहे ना ती पहिल्या गाड्या मालकास भेटेल, विजेत्या गाड्या मालकास. आणि त्याच्या नंतरचं बक्षीस आहे ना ती म्हणजे 11 ते 2 5,000 पासून पुढे म्हणजे 5,000 पासून ज्या पुढे शर्यती होतील ना त्यांच्यासाठी लकी ड्रॉ म्हणजे लकी ड्रॉ मध्ये एक सायकल आणि तसेच एक कूलर असे 2 बक्षीस आहेत. म्हणजे 11 ते 2 मध्ये ज्या कोणत्या मोठ्या शर्यती होतील 5,000 पासून पुढे त्यांना एक चांगलं बक्षीस आहे. आणि त्याच्यानंतर 11,000 ते 20,000 अशा पण शर्यती होणार आहेत. तर चला मामाशी बोलूया. मामा, 11,000 ते 20,000 मध्ये शर्यती होणार आहे, त्यांच्यासाठी आपण फॅन देखील आणलेले आहेत. ते कसं काय नियोजन कराल तुम्ही? त्याच्यामध्ये आपण एक कूलर ठेवलेले आहे आणि एक फॅन, 2 कूलर आणि एक फॅन ठेवलेला आहे. बरोबर. म्हणजे तसेच मामा, बघायला गेलं तर फॅन पण एकदम भले मोठे आणलेले आहेत आणि एक मला तर वाटतं पहिली जी चिठ्ठी निघेल ती फॅन साठी निघेल, कारण का एकदम मजबूत फॅन दिसतोय. त्याच्यानंतर 21 ते 1 गोंड्याच्या खाली जेवढे शर्यती होती त्यासाठी एक फॅन, 2 कूलर यांचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. एक ट्रॉफी. एक मस्त मोठी ट्रॉफी आहे, ती पण आपल्याला बघायला भेटेल. म्हणजे बघायला गेलं तर 21,000 ते 1 गोंड्याची खालती ज्या काही शर्यती होतील त्याने एक भला मोठासा फॅन आहे, 2 कूलर आणि एक मोठी अशी ट्रॉफी बघायला भेटेल. मित्रांनो, बघायला गेलं तर त्याच्यानंतर येतात 1 ते 2 गोंडा याच्यामध्ये म्हणजे मोठे जे शर्यती होतात त्यांच्यासाठी आकर्षक अशा सायकली देखील आहेत. तर सायकलीचं नियोजन वगैरे कसं आहे मामांशी जाणून घेऊया. सायकलींचं नियोजन असं आहे 1 ते 2 गोंड्यापर्यंत 2 सायकल ठेवण्यात आलेल्या आहेत आणि एक फॅन आहे, 2 कूलर आहेत आणि 2 ट्रॉफी आहेत. आणि जे सर्वात मोठी शर्यत होईल
त्यांना एक आपली ढाल देण्यात येणार आहे. मित्रांनो बघायला गेलं तर एक मोठं बक्षीस आहे. ज्यांना कोणाला म्हणजे आता 2 गोंड्याची जर समजा 2 जरी शर्यती झाली नाही त्यांची एक चिठ्ठी टाकून त्याला सायकल देण्यात येईल आणि त्याला एक मानाची ढाल म्हणून देण्यात येईल, कारण का मोठं बक्षीस आणि प्रथम क्रमांकाचं बक्षीस असेल आणि 2 गोंड्यावर शर्यत होतील त्याला एक मोठी ट्रॉफी कंपल्सरी देण्यात येईल, ट्रॉफी किंवा ढाल. तर असं एक मोठं नियोजन आहे आणि इतर बक्षिसं देखील आहेत. तसं आपल्याला बघायला गेलं तर सगळ्यांचा विचार केला जातं. सुट्टी मेकर असतात आणि ड्रायव्हर पण असतात, त्यांच्यासाठी पण काहीतरी बक्षीस पाहिजे. काय सांगाल मामा? ते सुट्टी मेकरसाठी एक कूलर आहे आणि ड्रायव्हरांसाठी एक कूलर ठेवलेली आहे. आणि बाकीचा जो निवारण आहे तो जशा शर्यती आमच्या मोठ्या आम्हाला कळतील त्याप्रमाणे आम्ही बक्षिसांचं निवारण करू. बरोबर. बघायला गेलं तर बघा आता मोठ्या शर्यती बऱ्याचशा अशा होतच असतात. मग त्यांना पण कुठून कुठेतरी आपल्याला एक मानाची ढाल किंवा अशा काहीतरी बक्षिसे वगैरे काहीतरी ठेवायला लागतात. इतर ज्या काही तुम्हाला अपडेट असतील ना मैदानामध्ये 100% अनाउन्समेंट वगैरे सगळे काय होईल. मग मैदान कितीला चालू होणार आहे? मैदान आपलं 11 वाजता चालू होणार. 11 वाजता एकदम चालू होईल आणि पहिली शर्यत जी कोण धावेल त्याला एक मस्त ट्रॉफी पण आहे. हो, लाईव्ह पण आहे ना? लाईव्ह आहे. मग लाईव्ह कोणता आहे? आमच्याकडे केटीसी आहे, नेहमीप्रमाणे तोच आहे आमच्याकडे. बघायला गेलं तर मित्रांनो केटीसी लाईव्ह म्हणजे आता सध्या बघतोय आपण मुंबई बिनजोड मध्ये एक मोठं नाव आणि खरोखर क्वालिटी विथ क्लिअरिटी आपल्याला बघायला भेटते केटीसी लाईव्हच्या द्वारे. आणि मित्रांनो सकाळी लवकरच आपला हा मैदान चालू होणार आहे. संपूर्ण गाडा मालकांना एकच आव्हान असेल की लवकरात लवकर या आणि कुठं ना कुठेतरी आपल्याला जो मान मिळतोय ना तो कुठेतरी पटकावण्याचा एक प्रयत्न करा. बघायला गेला तर रामश्याम मैदान खिडकाली एक मोठं मैदान आणि या मैदानामध्ये एवढ्या अशा भरमसाठ बक्षीस आहेत, त्याचा कुठेतरी लाभ घ्या. मग काय तुम्ही संदेश देणार या गाडा मालकांना? गाड्या मालकाने एकच संदेश देणार, जेवढे तुम्हाला लवकर यायचं तेवढे लवकर या आणि मैदान चालू करा. आणि आमच्या बक्षीसचा ज्यांना व्हॉट्सअपच्या ज्या शर्यती होतील त्यांनी सुद्धा मेहरबानी करून 12च्या आतमध्ये आपल्या शर्यतीची तयारी ठेवा. बघा मित्रांनो लवकर आले तर शर्यती पण लवकर होतील. आणि कुठं ना कुठेतरी मामा ऊन आहे, या उन्हामध्ये कुठेतरी नंदीनं आपल्याला सावली पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही खालती कशा काय प्रकारे तुम्ही नेटची सुविधा केली आहे? आम्ही खाली 50 ते 60 बांबूंची एक मंडप घातलेला आणि पूर्ण याच्यात आम्ही मंडप घालून छोट्या नंदीसाठी आम्ही व्यवस्था केलेली. मामा एवढी सगळी बक्षिसं आज आपण ठेवल्यात, नियोजन वगैरे कसं काय झालं? नियोजन तर आपण सगळ्यांनी आता पब्लिकसाठी दाखवलेलं आहेत. आणि ते बक्षीस आम्हाला म्हणजे भजन सम्राट स्वर्गीय भगवान बुवा माऊजी खानावकर यांच्या स्मरणार्थ विकास शेठ खानावकर आणि कुमारी अद्विका कृष्णाशेठ ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा ठाकरे यांच्याकडून भरपूर प्रमाणात आपल्याला बक्षिसाची देणगी भेटलेली आहे. त्याबद्दल त्यांचे आमच्या रामश्याम मैदानतर्फे धन्यवाद आणि आभार. दादा नाव काय तुमचं? शक्ती घरत. शक्ती दादा, आता बघतोय की व्हॉट्सअपद्वारे पण बरेचशा अशा गाड्या जमलेल्या आहेत, त्यांच्यासाठी कसं काय नियोजन केलंय तुम्ही? व्हॉट्सअपद्वारे ज्या शर्यती जमल्या आहेत त्यांना एकच नंबर विनंती आहे की त्यांनी लवकर लवकर येऊन 2च्या 1च्या आतमध्ये शर्यती कराव्या. नक्की दादा, धन्यवाद. आणि मला तर आता एक म्हणजे असं मला बोलावंसं वाटतंय, आमचे युट्यूबर सूरज दातीलकर हे आमचे चांगले मित्र पण आहेत. पण ते आम्ही जेव्हा त्यांना बोलवतो आमच्या कमिटीसाठी, म्हणजे आमचं बक्षीस वितरण असो, युट्यूबरसाठी आपला व्हिडिओ काढण्यासाठी, ते आम्ही त्यांना एक फोन केला काय तो आम्हाला सांगतो दादा येतो आम्ही. आणि येतो म्हटल्यानं आम्ही त्यांची अशी वाट बघत असतो सूरज दातीलकर कधी येतो. पण त्यांचा एक आम्हाला एक आवडतोय, ते म्हणजे कुठेही जावा आणि आमच्याकडून आजपर्यंत कुठलाही मानधन त्यांनी घेतलेलं नाहीये. आणि मला वाटतं इतर अड्ड्यात तर गेला असेल मग तिथे पण त्यांनी मानधन घेतलं नसेल. आणि आमच्या अड्ड्यामध्ये तर अजूनपर्यंत एकदाही बोलले नाही आम्हाला दादा आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, असं अजून एक शब्द पण बोलला नाही. त्याबद्दल सूरज दातीलकरचे आम्ही खूप खूप धन्यवाद करतो. नक्की दादा, खूप सारे शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी. भरमसाठ असे नंदी येणार आहेत, प्रत्येकाला कुठून कुठे तुम्ही विचार करताय आणि त्यांना चांगले चांगले बक्षीस देण्याचा प्रयत्न करताय. खूप सारे शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी. धन्यवाद. धन्यवाद.
हा?